देशाची सुरक्षा, अखंडता आणि राज्य शासनाचे प्रभावी कामकाज यांच्या संरक्षणासाठी भारतीय राज्यघटनेत आणीबाणीविषयक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आणीबाणी दरम्यान केंद्र शासन पूर्णपणे शक्तिशाली बनत असते आणि घटक राज्य केंद्राच्या पूर्ण नियंत्रणाखाली येत असतात. सामान्य काळातील संघराज्य राजकीय व्यवस्थेचे रूपांतर आणीबाणी दरम्यान एकात्मक व्यवस्थेत होणे हे भारताच्या राज्यघटनेचे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. भारताच्या राज्यघटनेतील भाग 18 मधील कलम 352 ते 360 दरम्यान आणीबाणी विषयक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेनुसार आणीबाणीचे 3 प्रकार करण्यात आले आहेत. 1. राष्ट्रीय आणीबाणी, 2. राष्ट्रपती राजवट, 3. वित्तीय आणीबाणी. कलम 352 नुसार युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यामुळे भारताची किंवा तिच्या एखाद्या भागाची सुरक्षा धोक्यात आली आहे अशी राष्ट्रपतींची खात्री झाल्यास राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकतात. या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की युद्ध किंवा परकीय आक्रमक यांच्या आधारावर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केल्यास तिला बाह्य आणीबाणी असे संबोधले जात असते, तर सशस्त्र उठाव या कारणावरून आणीबाणी घोषित केल्यास तिला अंतर्गत आणीबाणी असे म्हटले जात असते. राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा संपूर्ण भारतासाठी किंवा त्याच्या एखाद्या भागासाठी करता येऊ शकते. राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव प्रत्यक्षात घडण्यापूर्वी त्याच्या गंभीर धोका असल्याबद्दल खात्री असल्यासही करता येऊ शकते. विशेष म्हणजे राष्ट्रपती युद्ध, परकीय आक्रमण, सशस्त्र उठाव, त्यांच्या गंभीर धोका अशा निरनिराळ्या कारणावरून निरनिराळ्या उद्घोषणा प्रस्तुत करू शकतात. इथं लक्षात घेतले पाहिजे की राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केंद्रीय कॅबिनेटने त्यांना तसा लेखी निर्णय कळविल्याशिवाय प्रस्तुत करू शकत नाही. म्हणजेच एकटे पंतप्रधान राष्ट्रपतींना आणीबाणीची घोषणा करण्याची शिफारस करू शकत नाही. त्यासाठी केंद्रीय कॅबिनेटची सहमती असणे गरजेचे असते. 1975 साली इंदिरा गांधींनी कॅबिनेटचा विचार न घेताच आणीबाणीची शिफारस राष्ट्रपतींना केली होती व आणीबाणीच्या घोषणेनंतर कॅबिनेटला त्याबद्दल माहिती देण्यात आली होती. यामुळे पंतप्रधानांच्या आणीबाणीबद्दलच्या एकट्याच्या निर्णय घेण्याची शक्यता नष्ट करण्यासाठी 44व्या घटना दुरुस्तीने कॅबिनेटच्या लेखी निर्णयाची तरतूद करण्यात आली आहे. संसदेची संमती व आणीबाणीचा कालावधी. राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या आणीबाणीला संसदेची संमती घ्यावी लागत असते. त्यानुसार आणीबाणीचा कालावधी ठरत असतो. राष्ट्रपतींनी आणीबाणीची घोषणा केल्याच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला ठरावाद्वारे मान्यता देणे गरजेचे असते, अन्यथा तिचा अंमल संपुष्टात येतो. मात्र जर आणीबाणीची घोषणा लोकसभा विसर्जित केलेली असताना करण्यात आली असेल किंवा उपरोक्त 1 महिन्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाले असेल तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकापासून 30 दिवसांच्या आत लोकसभेने आणीबाणीस मान्यता देणे गरजेचे असते, अन्यथा आणीबाणीचा अंमल संपुष्टात येतो. अर्थात राज्यसभेने तत्पूर्वी आणीबाणीस मान्यता दिलेली असावी. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी आणीबाणी मान्यता दिल्यास तिचा अंमल दुसरा ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यापर्यंत राहतो. त्यानंतर तो संसदीय ठरावाद्वारे पुढे एका वेळी 6 महिन्यांसाठी वाढवता येत असतो. विशेष म्हणजे असा तो कितीही वेळा वाढवता येत असतो. जर उपरोक्त कोणतीही 6 महिने संपण्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाले तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीनंतर 30 दिवसांच्या आत आणीबाणीचा अंमल चालू राहण्याचा ठराव लोकसभेने पारित करणे गरजेचे असते, अन्यथा आणीबाणीचा ठराव संपुष्टात येत असतो. अर्थात तत्पूर्वी राज्यसभेने याचा ठराव पारित करणे गरजेचे असते. आणीबाणीच्या घोषणेचा ठराव किंवा आणीबाणी पुढे ढकलण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहामार्फत विशेष बहुमताने पारित होणे गरजेचे असते. आणीबाणी समाप्त करणे. राष्ट्रपती आणीबाणीची उद्घोषणा केव्हाही दुसऱ्या घोषणेद्वारे समाप्त करू शकतात. विशेष म्हणजे अशी समाप्तीची उद्घोषणा करण्यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते. जर आणीबाणीचा अंमल चालू ठेवणे अमान्य करणारा ठराव लोकसभेने पारित केला
तर राष्ट्रपतींवर आणीबाणीची घोषणा समाप्त करणे बंधनकारक ठरत असते. या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की आणीबाणी अंमलात ठेवण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पारित करणे गरजेचे असते, तर आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ लोकसभेने पारित करणे गरजेचे असते. आणीबाणी अंमलात ठेवण्याचा ठराव विशेष बहुमताने पारित होणे गरजेचे असते, तर आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ साध्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते. राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम. 1. केंद्र राज्य संबंधावरील परिणाम. आणीबाणीच्या दरम्यान राज्य सरकारचे अस्तित्व नष्ट होत नाही, मात्र ते पूर्णपणे केंद्र सरकारच्या कार्यकारी नियंत्रणाखाली येत असतात. आणीबाणी दरम्यान राज्य विधानमंडळाचे कायदेकारी अधिकार नष्ट होत नाही, मात्र केंद्र व राज्यामधील कायदेकारी अधिकारांची नेहमीची विभागणी निलंबित झाल्याने संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो. यामुळे संघराज्य शासन व्यवस्था एकात्मक शासनामध्ये परावर्तित होत असते. इथं लक्षात घेतले पाहिजे की राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान संसदेने राज्यसूचीतील विषयावर केलेला कायद्याचा अंमल आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यानंतर संपुष्टात येत असतो. विशेष म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असताना जर संसदेचे अधिवेशन चालू नसेल तर राष्ट्रपती राज्यसूचीतील विषयाबाबतही अध्यादेश काढू शकतात. राष्ट्रपती केंद्राकडून राज्याकडे हस्तांतरित केले जाणाऱ्या महसुलात घट करू शकतात किंवा तो महसूल रद्द देखील करू शकतात. इथं लक्षात घेतले पाहिजे की आणीबाणी दरम्यान त्या कायद्याअंतर्गत केलेल्या कार्यकारी व कायदेकारी कृतींना आणीबाणी संपुष्टात आल्यानंतरही न्यायालयात आव्हान देता येत नाही. 2. लोकसभा व विधानसभा यांच्या कार्यकाळावरील परिणाम. राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असताना लोकसभेच्या व विधानसभेचा कार्यकाळ संसदीय कायद्याद्वारे एकावेळी 1 वर्षाने वाढवता येत असतो. असा तो कितीही वेळा वाढवता येऊ शकतो. मात्र आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी तो वाढवता येत नाही. 3. मूलभूत हक्कावरील परिणाम. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केल्यावर कलम 19 मधील नागरिकांचे 6 मूलभूत हक्क आपोआप निलंबित होतात. त्यासाठी वेगळा आदेश काढण्याची गरज नसते. अशावेळी न्यायालयात आव्हान देखील देता येत नाही. राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल संपुष्टात येताच कलम 19 आपोआप पुनर्जीवित होते, म्हणजेच पुन्हा अंमलात येत असते. इथं लक्षात घेतले पाहिजे की कलम 19 मधील 6 मूलभूत हक्क केवळ अशाच वेळी निलंबित होतील ज्यावेळी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा युद्ध किंवा परकीय आक्रमणाच्या कारणामुळे करण्यात आलेली असेल. सशस्त्र उठावाच्या कारणामुळे घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कलम 19 मधील मूलभूत हक्कांचे निलंबन होत नाही. इथं लक्षात घेतले पाहिजे की मूलभूत हक्क निलंबित होत नाहीत, तर केवळ ते बजावण्याचा हक्क निलंबित होत असतो. म्हणजेच मूलभूत हक्क तत्वतः जिवंत असतात, मात्र त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडून ते बजावण्याचा हक्क निलंबित होत असतो. इथं लक्षात घेतले पाहिजे की कलम 20 नुसार असलेल्या अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण आणि कलम 21 नुसार असलेल्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण हे 2 मूलभूत हक्क आणीबाणी दरम्यानही बजावता येत असतात. आतापर्यंत भारतात राष्ट्रपतींमार्फत राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा 3 वेळा करण्यात आले आहे. 1. 1962 साली पहिल्यांदा राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा चिनी आक्रमणाच्या कारणावरून करण्यात आली होती. विशेष म्हणजे या आणीबाणीचा अंमल जानेवारी 1968 पर्यंत चालू होता. त्यामुळे 1965 मध्ये पाकिस्तान युद्धाच्या वेळी वेगळी घोषणा करण्यात आली नव्हती. यावेळी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे होते, तर भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू हे होते. 2. 1971 मध्ये बांगलादेश निर्मितीच्या प्रश्नाबाबत भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले व आणीबाणीची घोषणा करण्यात आली. यावेळी भारताचे राष्ट्रपती व्ही गिरी हे होते, तर पंतप्रधानपदी इंदिरा गांधी या होत्या. 3. दुसऱ्या आणीबाणीचा अंमल चालू असतानाच जून 1975 मध्ये तिसऱ्या आणीबाणीची घोषणा अंतर्गत अशांततेच्या कारणावरून करण्यात आली. यावेळी भारताचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली मोहम्मद हे होते,
तर पंतप्रधानपदी इंदिरा गांधी होत्या. इथं लक्षात घेतले पाहिजे की दुसरी व तिसरी आणीबाणी एकाच वेळी मार्च 1977मध्ये समाप्त करण्यात आली होती. तिसरी आणीबाणी सर्वात विवादास्पद ठरली, कारण यावेळी देशभर विरोधी पक्षाचे नेते व हजारो कार्यकर्त्यांना प्रतिबंधक स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. तसेच वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादण्यात आली होती. त्यासोबत नागरिकांचे सर्व मूलभूत हक्क निलंबित करण्यात आले होते. 1977मध्ये आणीबाणी उठवून निवडणुका घेण्यात आल्या. त्यावेळी जनतेने इंदिरा गांधी व त्यांच्या काँग्रेस पक्षांना नाकारून जनता पक्षाला बहुमताने निवडून दिले होते. नव्या सरकारने आणीबाणीची घोषणा करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रपतींना लेखी कळवणे आवश्यक केले. त्याचसोबत आणीबाणी विषयक तरतुदींचा गैरवापर होऊ नये म्हणून विविध सुरक्षात्मक उपाययोजना घटनेत समाविष्ट केल्या होत्या.